भजी. इथे मी घेतलेलं आहे बेसन, हे आहे तांदळाचं पीठ. 1 चमचा तांदळाचं पीठ ॲड करायचं, त्याच्याने भजी खुसखुशीत होतात. हे आहे आपला मसाला, आमचा घरगुती मसाला आहे हा. हळद आणि हिंग कम्प्लिटली ऑप्शनल आहे, बट टाकू शकतो, तुमच्यावर आहे. चला तर स्टार्ट करूयात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं आहे. कम्प्लिटली फक्त जेवढं सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत बस. पाणी ॲड केलं तर आपली भजी तेवढी खुसखुशीत होणार नाही. सो इथे आपलं बॅटर रेडी आहे आणि तेल गरम होत आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला नक्कीच एक गोष्ट सांगेन की नोट म्हणून की तुम्ही नेहमी जेव्हा हे असं मिक्स करून घ्याल त्यानंतर चमच्याने सोडा, ते तुमच्यासाठी सेफ्टीसुद्धा राहील. आणि मेन गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये आपण जे मसाले ॲड करतो, जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर खूप आग होऊ शकते. म्हणजे माझी मोस्ट ऑफ टाईम होते, त्यामुळे मी स्पूनच यूज करणार आहे. तर आपण सोडूया. आय थिंक तेल अजून गरम व्हायला हवं आहे, थोडा वेट करू आपण. आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण पुढचे पण भजी सोडून घेऊयात पटापट. अशाच मी सगळ्या भजी करून घेते आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. मस्त अशी खुशखुशीत कांदा भजी रेडी आहे. वा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला सांगते खूप एफर्ट्स लागतात काही पण कुकिंग करायचं झालं तर. जी मजा आयतं मम्मीच्या हातून फक्त डिश घेऊन यायची आणि एन्जॉय करत खायची बस, ती वाली वाईब स्वतः बनवून खाण्यात नाही आहे. बट छान झाल्यात भजी, नक्की ट्राय करा.